बारामती विमान दुर्घटनेचा तपास सुरू. देशातील अनियंत्रित खासगी एअर स्ट्रिप्सची चौकशी सुरू. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ. वृत्तवेग न्यूज. बारामती येथे झालेल्या विमान दुर्घटनेचा तपास सुरू असून देशात बारामतीसारख्या खासगी आणि अनियंत्रित एअर स्ट्रिप्स किती आहेत याचीही चौकशी करण्यात येत असल्याची माहिती केंद्रीय नागरी विमान वाहतूक व सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिली. सांगली जिल्ह्यातील मिरज येथील संजय भोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट येथे आयोजित ऑल इंडिया जर्नलिस्ट असोसिएशन यांच्या पुरस्कार वितरण सोहळ्यानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. राज्यमंत्री मोहोळ म्हणाले की बारामती येथील एअर स्ट्रिप ही एका फ्लाइंग क्लबच्या प्रशिक्षण संस्थेची होती. या पार्श्वभूमीवर देशातील अशा प्रकारच्या अनियंत्रित एअर स्ट्रिप्सची माहिती गोळा करण्याचे आणि आवश्यक ती कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यावेळी त्यांनी सांगितले की सांगली जिल्ह्यातील कौलापूर येथे विमानतळ उभारणीसाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. राज्य सरकारकडून प्रस्ताव केंद्राकडे पाठवला जाणार असून प्रस्ताव प्राप्त होताच केंद्र सरकारची तांत्रिक पथक पाहणीसाठी कौलापूर येथे भेट देईल अशी माहितीही त्यांनी दिली. भारत हा जगातील सर्वात तरुणांचा देश असून देशाच्या सर्वांगीण विकासासाठी तरुण पिढीने मुख्य प्रवाहात सक्रिय सहभाग नोंदवावा असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. कार्यक्रमात ज्येष्ठ पत्रकार अशोक वानखेडे, SBGIचे अध्यक्ष व ज्येष्ठ पत्रकार संजयजी भोकरे, उपाध्यक्ष सिद्धार्थ भोकरे, सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेचे महापौर धीरज सूर्यवंशी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर प्राध्यापक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. वृत्तवेग न्यूज नेटवर्ककडून मुख्य संपादक गणेश वायदंडे. दुर्घटना का झाली, त्याच्यामध्ये नेमकं काय कारण आहे या संदर्भात EIBची आमची टीम, DGCAची टीम तात्काळ काही तासात त्या ठिकाणी पोहोचली. त्यांनी ब्लॅक बॉक्ससुद्धा त्या ठिकाणावरून हस्तगत केला. आता ब्लॅक बॉक्समधली जो काही डेटा आहे तो डाउनलोड करण्याचं काम चालू आहे आणि त्यामुळे बारामतीसारख्या ठिकाणी जी काही एअरस्ट्रीप होती ती एअरस्ट्रीप मला तुम्हाला सांगायला की एका फ्लाइंग क्लब तिथं चालत होता, एक ट्रेनिंग इन्स्टिट्यूट चालत होती, त्यांची ती एअरस्ट्रीप होती. त्यामुळे देशामध्ये अशा किती अनकंट्रोल एअरस्ट्रिप्स आहेत या संदर्भातलंही तात्काळ आदेश DGCAने दिलेत. कारण 10-15 वर्ष तशी ती एअरस्ट्रिप वापरण्यात होती. अनेक वेळा दादा असतील, पवारसाहेब असतील, ही सगळी मंडळी सातत्याने त्याच्यावरनं नेहमीच जात येत होती. पण ही घटना का घडली, त्याच्यामागचं नेमकं काय कारण आहे त्याचा तपास EIB करते, त्याचा तपास DGCA करते आणि काही दिवसामध्ये त्याचा अहवाल आपल्यासमोर येईल. मी तुम्हाला तेच सांगितलं, हे विमानतळ अधिकृत आमच्या मिनिस्ट्रीचं नव्हतं. हे एक ट्रेनिंग स्कूल होतं, एक फ्लाइंग क्लबची एअरस्ट्रीप होती, तिथे फ्लाइंग क्लब चालत होता आणि म्हणून अशा किती आहेत. विमानतळ स्वतंत्र नवीन करणं, आता कौलापूरचं विधान, कौलापूर हे राज्य सरकार केंद्र सरकारच्या माध्यमातून एक स्वतंत्र विमानतळ होतं आहे. त्यामुळे हे विमानतळ नव्यानं होणं आणि अशा अनकंट्रोल एअरस्ट्रिप्स किती आहेत याचा विषय हा कम्प्लिटली वेगळा आहे आणि म्हणून मला असं वाटतं की ते सुद्धा DGCAने आता चौकशी करायला सुरुवात केली आहे. ह्या अनकंट्रोल ज्या एअरस्ट्रिप्स आहेत त्याच्यावरती 100% पुढच्या काळामध्ये याच्यात असा कुठलाही प्रकार होणार नाही याची काळजी निश्चितपणे घेतली जाते. कौलापूरचं विमानतळ लवकरात लवकर व्हावं यासाठी आम्ही सगळेच प्रयत्नशील आहोत. मी मागच्याही दौऱ्यात जेव्हा आलो होतो तेव्हा आम्ही सांगितलं होतं की देशामध्ये कुठंही विमानतळ करायचं असेल तर राज्य सरकारने जागा द्यावी लागते. राज्य सरकारने जागा दिल्यानंतर पुढचं काम राज्य सरकार MADCच्या माध्यमातून करणार आहे की आम्ही AIच्या माध्यमातून करणार आहोत याचा निर्णय होतो. कौलापूरच्या विषयामध्ये निश्चितपणे काही हालचाली सुरू आहेत. या जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा हे सातत्यानं त्याचा पाठपुरावाही करत आहेत आणि मध्यंतरी त्यांचं माझं बोलणंही झालं आणि त्यानुसार मी आत्ता जी काही माहिती घेतली त्याच्यामध्ये MADCच्या माध्यमातून कौलापूरच्या जागेचं आता मला जिल्हाधिकाऱ्यांशीही बोललो, भूसंपादन पूर्ण होण्याचं भूसंपादनही सुरू करायचं आहे आणि MADCनं आमच्याकडे केंद्र सरकारकडे मग मोका असेल किंवा AIकडे एक प्रस्ताव या संदर्भातला आम्हाला OLS सर्वेसाठी पाठवायचा आहे. तर ज्यावेळेला मी ही माहिती घेतली तर MADCच्या माध्यमातून तो प्रस्ताव तयार करण्याचं काम सुरू आहे. लवकरात लवकर तो प्रस्ताव राज्य शासनाच्या माध्यमातून MADCच्या माध्यमातून आमच्याकडे येईल
आणि मग OLS सर्वे असेल, त्याच्यातली फिजिबिलिटी चेक करण्याचा विषय असेल, त्यासाठीची एक ताबडतोब आमची टीम या ठिकाणी येईल आणि विमानतळाच्या निर्मितीच्या विषयासाठी मला असं वाटतं की वेगानं आता हालचाल सुरू झालेली आहे.